नमस्कार, मी दिनेश सोमानी आपले स्वागत करीत आहे. गुरुपालटमुळे आपण आता पृथ्वी तत्वाच्या ज्या राशी आहे वृषभ, कन्या आणि मकर यांच्यावर काय परिणाम होईल ते आज जाणून घेऊया. वृषभ राशीमध्ये किंवा वृषभ लग्न असेल तर आपणाला नियोजन करून नवीन सुरुवात करावी लागेल. विवाह योग येऊ शकतो. विवाहितांसाठी आपण तीर्थयात्रा करण्याची योग आहे आणि तीर्थयात्रा तुम्हाला लाभदायक ठरतील. विशेषतः शिवस्थानाच्या तीर्थयात्रा खूप लाभदायक ठरतील. कन्या राशीसाठी लाभदायक परिस्थिती आहे. आकस्मिक सफलता मिळेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, नवीन मित्र मिळतील आणि आपले सामाजिक वर्तुळ विस्तारेल. मकर रास पृथ्वी तत्वातली शेवटची रास. या ठिकाणी विवाह योग आहेत. अविवाहितांची विवाह होतील. नवीन भागीदारीमध्ये तुम्हाला यश मिळेल. नवीन संधी प्राप्त होतील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. जर काही आपला मनउठाव चालू असेल तर तो दूर होईल. तर अशा पद्धतीने पृथ्वी तत्वाच्या वृषभ, कन्या आणि मकर या तिन्ही राशींना अतिशय चांगला योग येत आहे. या योगाचा लाभ घ्या. परंतु कोणताही लाभ मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते आपले कर्म. आपले कर्म चांगले असेल तरच ग्रह आपल्याला फळ देतात. धन्यवाद.